नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळेजण. चला तर आजच्या या नवीन कथेला सुरुवात करूयात. दिवस होता 15 नोव्हेंबर 2025चा. पुण्यातील IT कंपनीत प्रोजेक्टची गडबड सुरू होती. त्यामुळे दिवाळीच्या सुट्ट्यांसाठी गावी कोल्हापूरला जायला मला खूपच उशीर झाला होता. ऑफिसमधून सुटेपर्यंत रात्रीचे 9 वाजले होते. रेल्वेचे तिकीट मिळणे तर लांबच, साध्या ST बसलाही पाय ठेवायला जागा नव्हती. मनाशी मी विचार केला, निधी, आज काही करून घरी पोचायलाच हवं, नाहीतर घरचे काळजीत पडतील. शेवटी मी एका खाजगी ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमध्ये गेले. तिथल्या कंडक्टरने मला सांगितलं, मॅडम, सगळीकडे बुकिंग फुल आहे, फक्त एक लास्ट स्लीपर सीट रिकामी आहे, पण तिथे आधीच एक पॅसेंजर बसला आहे. जर तुम्ही ॲडजस्ट करून बसत असाल तर तिकीट मिळेल. रात्र वाढत चालली होती आणि स्टँडवर एकटं राहणं सुरक्षित नव्हतं. मी थोडा वेळ विचार केला आणि हो म्हणून तिकीट काढले. मी बसमध्ये चढले तेव्हा सर्वत्र शांतता होती. बसच्या त्या अरुंद गल्लीतून चालत मी माझ्या सीट नंबरपाशी पोहोचले. तिथे आधीच एक तरुण मुलगा बसलेला होता. तो साधारण 28 ते 30 वर्षाचा असावा. पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि गडद निळी जीन्स घातलेला. अंगपिंडाने मजबूत आणि दिसायला एखाद्या मॉडेलसारखा देखणा होता. त्याने माझ्याकडे पाहून एक हलकंसं स्मित हास्य केलं. स्लीपर केबिनमध्ये जागा फारच कमी असते, त्यामुळे आम्हाला अगदी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून बसावे लागत होते. बस सुरू झाली आणि पुण्याच्या त्या गजबजलेल्या रस्त्यावरून हायवेला लागली. बाहेर थंड वारा सुटला होता. त्या छोट्याशा केबिनमध्ये त्याचा परफ्यूमचा उग्र पण मोहक सुवास दरवळत होता. तो मुलगा खूपच शांत होता. त्याने त्याचे हेडफोन्स लावले होते आणि तो खिडकी बाहेर बघत गाणी गुणगुणत होता. बस जेव्हा हायवेच्या वळणावरून वेगाने जायची तेव्हा आमचे शरीर एकमेकांना स्पर्श करायचे. तो स्पर्श अनपेक्षित होता, पण त्या गारव्यात, त्या स्पर्शात एक वेगळीच ऊब जाणवत होती. साधारण तासाभरानंतर बसने वेग पकडला. कंडक्टरने बसचे मुख्य दिवे मालवले आणि केबिनमध्ये फक्त निळा मंद प्रकाश राहिला होता. त्या अधुंद प्रकाशात वातावरण अधिकच गूढ वाटू लागले. मला जाणवले की तो मुलगा आता हळूहळू माझ्या अधिकच जवळ सरकत आहे. त्याचे शरीर पूर्णपणे माझ्या शरीराला स्पर्श करत होते. सुरुवातीला मला वाटले की कदाचित बस हलते म्हणून असे होत असेल, पण जेव्हा त्याचा हात माझ्या कमरेपाशी थोडा स्थिर झाला तेव्हा माझे हृदय जोरजोरात धडधडू लागले. मी रागात त्याच्याकडे पाहिलं आणि विचारले, हे काय चाललंय? तुला कळते का तू कुठे बसला आहेस? थोडं लांब होऊन झोप. तो मुलगा खूपच निर्दोष चेहरा करून म्हणाला, सॉरी मॅडम, बस इतकी जोरात धावते की बॅलन्स जात होता. माझा कोणताही चुकीचा हेतू नाही. मी तर तुम्हाला बहीण मानतो. तो इतक्या प्रेमाने आणि गोड भाषेत बोलत होता की मला वाटले कदाचित मीच उगाच संशय घेते. तो माझ्याशी गप्पा मारू लागला. त्याने स्वतःचे नाव राहुल सांगितले. तो बोलता बोलता खूपच जवळ येत होता. मॅडम, आजकालच्या जगात मुलींना एकटं बघितलं की लोक फायदा घेतात, पण मी खूप वेगळा आहे. मला स्त्रीचा सन्मान करायला आवडतं, असे तो मोठ्या तुपाने सांगत होता. त्याच्या शब्दांनी माझं लक्ष विचलित होत गेलं, पण त्याचं लक्ष मात्र माझ्या गळ्यातील हिऱ्याच्या पेंडंटकडे होतं. हे मला तेव्हा समजलं नाही. रात्रीचे 3 वाजले असतील. बस सातारा ओलांडून एका निर्जन ढाब्यापाशी थांबली. तिथे काही नवीन प्रवासी बसमध्ये चढले. बसमध्ये प्रचंड गर्दी झाली होती. लोक गल्लीत उभे राहून प्रवास करत होते. पुन्हा एकदा बस सुरू झाली. त्या गर्दीचा आणि अंधाराचा फायदा घेऊन मला अचानक जाणवले की कोणीतरी माझ्या गळ्यापाशी हात फिरवत आहे. तो स्पर्श खूपच नटखट आणि नाजूक होता, पण अचानक मला एक कट झाल्याचा आवाज आला. मी झटकन डोळे उघडले आणि त्याचा हात पकडला. काय करतोस तू? मी ओरडले. कंडक्टर धावत आला
राहुलने तातडीने नाटक सुरू केलं. मॅडम, तुमच्या केसात एक मोठा किडा अडकला होता. तोच मी काढत होतो. पण जेव्हा मी माझ्या गळ्याला हात लावला तेव्हा माझे महागडे हिऱ्यांचे पेंडंट गायब होते. माझा थरकाप उडाला. मला समजले की हा राहुल, कंडक्टर दोघेही मिळालेले आहेत. हे लोक मुलींना बोलण्यात गुंतवून त्यांची लूट करतात. मी ओरडून सर्वांना जागे केले. याने माझं पेंडंट चोरले. ही बस आत्ताच्या आत्ता जवळच्या पोलीस चौकीत न्या. राहुल आता शहाणपणाचे ढोंग सोडून मलाच धमकावू लागला. मॅडम, पुरावा काय आहे तुमच्याकडे? उगाच एका सभ्य मुलावरती आरोप करू नका. पण मी शांत बसणारी नव्हते. मी माझ्या फोनवरून 109 नंबर डायल करण्याचा प्रयत्न केला आणि ओरडले. माझा भाऊ कोल्हापूरला DYSP आहे. जर एका मिनिटात दागिना मिळाला नाही तर तुम्हा सर्वांना कोठडीत सडवीन. पोलिसांचे नाव ऐकताच कंडक्टरचे पाय लटपटू लागले. बसमधील इतर तरुण प्रवाशांनी राहुलला पकडले आणि त्याची झडती घेतली. त्याच्या सॉक्सच्या आत माझे पेंडंट दडवून ठेवलेले सापडले. सर्वांनी मिळून त्याला बसमध्ये चांगलाच चोप दिला. कंडक्टरने माझे पाय धरले आणि पोलिसांना तक्रार न करण्याची विनंती केली. शेवटी पहाटे 5 वाजता मी कोल्हापूरला पोहोचले. तो प्रवास माझ्यासाठी आयुष्यभराचा धडा ठरला. तो मुलगा दिसायला जितका देखणा होता, वागण्यात तितकाच गोड होता. प्रत्यक्षात मात्र तो एक रसायल लुटारा निघाला. मित्रांनो, प्रवासात कोणी कितीही चांगलं वागलं किंवा कितीही जवळ येण्याचा प्रयत्न केला तरी आपली सतर्कता हीच आपली सुरक्षा असते. कधीही अनोळखी व्यक्तीवर पूर्णपणे विश्वास ठेवू नका. सावध राहा आणि सुरक्षित राहा. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या एका नवीन कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.